नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझा. मुंबई ईस्ट वेस्टच्या सुरुवातीला बातमी क्रिकेटच्या मैदानात नाही, कारण टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला आणि यंदाच्या आयसीसी 2020 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीमध्ये भारताने धडक मारलेली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगलेला. अतिशय चुरशीचा सामना झाला आणि भारताने इंग्लंडवर 7 धावांनी मात केली आहे. भारताच्या 254 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. खास करून मधल्या फळीतल्या जेकब बेथेलने शतक झळकावलं, मात्र तरीही इंग्लंडचे प्रयत्न हे अपुरे पडले आहेत. या विजयासह भारताने चौथ्यांदा स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आणि आता रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये ही फायनल रंगणार आहे. विजय साळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विजय, पुन्हा एकदा फायनल गाठलेली आहे, मात्र थरार रंगला सेमीफायनलचा. अश्विन, खऱ्या अर्थानं अहमदाबादची फायनल टीम इंडिया खेळण्याआधी हा उपांत्यपूर्व फेरी पाठोपाठ किंबहुना जो सुपर 8चा शेवटचा सामना होता, त्यानंतर पुन्हा एकदा मिळाला. अर्थात केवळ 7 रन्सने जरी विकेट आपण जिंकलेलो असलो तरी या सामन्यामध्ये दोन्ही बाजूनी जबरदस्त फलंदाजी, भारतीय संघाकडून उत्तम गोलंदाजी, खास करून उल्लेख करावा लागेल तो हार्दिक पांड्यानं टाकलेल्या 19व्या षटकाचा. आणि दोन संघांमध्ये अश्विन, जर मला या निर्णायक क्षणी जर काय आठवत असेल, कोणी ही मॅच जिंकून दिली असेल भारताला, तर मला उल्लेख अक्षर पटेलचा करावा लागेल. फिल सॉल्टचा झेल, हॅरी ब्रूकचा झेल, विल जॅकचा झेल जरी दुबेने घेतला असता तरी तो रिले कॅच होता आणि तो कॅच त्याने सीमारेषेच्या पार जाता जाता तो चेंडू दुबेकडे दिला. आणि तिलक वर्माने सॅम करनचा घेतलेला झेल, हार्दिक पांड्यानं बेथेलला केलेलं रनआउट यष्टीरक्षक सॅमसन थ्रू. त्यामुळे कॅचेस विन मॅचेस किंवा फिल्डिंग तुम्हाला कशी जिंकून देते याचं उत्तम उदाहरण भारतानं या वानखेडे स्टेडियमवरच्या उपांत्य सामन्यानं घालून दिलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अश्विन, खरं विजय, तू म्हणालास तसं की क्षेत्ररक्षण ज्याच्यामध्ये खरंच कमाल केलेली आहे आपल्या सर्व खेळाडूंनी, आणि खास करून 18वी 19वी ओव्हर ज्याचा तू उल्लेख केला, आधी बुमराची ओव्हर आणि बॅक टू बॅक हार्दिक पांड्याची ओव्हर, मला असं वाटतं या 2 ओव्हर फार क्रुशल होत्या शेवटच्या 3 ओव्हरमधल्या. नक्कीच, कारण अश्विन मॅच अगदी काठोकाठ होती. बेथेल मैदानात होता आणि 2020चा हा होता. त्यांच्या समोर फक्त लक्ष होतं फायनलचं. त्या क्षणी जो फलंदाज मैदानात आहे, ज्याचं शतक झालेलं आहे, असा फलंदाज किती मोठा स्फोट करू शकतो हे आपण वारंवार पाहिलेलं आहे 2020च्या जमान्यामध्ये. आणि बेथेल त्याच दिशेनं कूच करत होता, पण इंग्लंडच्या दुर्दैवानं दुसरी धाव घ्यायला गेला आणि डीप मधून हार्दिक पांड्यानं केलेला थ्रो यष्टीरक्षक संजू सॅमसनकडे गेला आणि त्यानं बेथेलला धावचित करण्यात वेळ घालवला नाही. ती एक विकेट आणि अक्षर पटेलने टिपलेले झेल किंवा शिवम दुबेकडे दिलेला रिले झेल, या क्षणांनी या सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकवलं असं पुन्हा पुन्हा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अश्विन, खरं सेकंड हाफ मधल्या या खेळाबद्दल आपण बोलूच या, मात्र पहिली बॅटिंग म्हणजे टॉस जिंकून त्यांनी आपल्याला पहिली बॅटिंग दिली, ज्यानंतर संजू सॅमसनने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आपल्याला इडन गार्डन्सवर आपण बघितलेला होता, आणि तोच अध्याय कुठेतरी पुढे सुरू झाला राहिलेला बघायला मिळाला आपल्याला आज. नक्कीच अश्विन, संजू सॅमसनचं खास कौतुक करावं लागेल. आणि मागच्या मॅचमध्येही मी पुन्हा पुन्हा सातत्यानं सांगून दिलं की भारतीय संघ व्यवस्थापनानं त्याच्यावर वारंवार अन्याय केला. कदाचित त्याच भाषेत सांगायचं होतं, पण भारतीय कर्णधारानं त्याचा वेगळ्या भाषेत सांगितलं. अर्थात ते कर्णधाराला साजेशी ती भाषा होती की संजू सॅमसननं संयम दाखवला, त्याच्याकडे टॅलेंट होतं, त्याच्याकडे गुणवत्ता होती आणि त्यानं ती सुपर 8च्या अखेरच्या सामन्यात दाखवली होती. पण तोच डाव पुन्हा सुरू करावा अशा दृष्टीनं तो आला, शतकाकडे डोळे लावून बसला होता. पण दुर्दैवानं त्याची ती खेळी 89 धावातच आटोपली. पण त्याच्या खेळीनं भारतीय संघाला जो मोमेंटम दिला तो त्याच्याबरोबर ईशान किशन असेल, शिवम दुबे असेल, हार्दिक पांड्या असेल, तिलक वर्मा असेल, प्रत्येकाने तोच मोमेंटम पकडला आणि म्हणूनच भारताला या सामन्यात 7 बाद 253 धावांची मजल मारतात. अश्विन, खरं, आणि त्याच्यामध्ये जसा तू उल्लेख केला शिवम दुबेचा देखील परफॉर्मन्स आपल्याला इकडे विचारात घ्यावा लागेल. शेवटच्या क्षणी म्हणजे शेवटची ओव्हर एकतर टाकणं आणि त्याआधी त्याने केलेली बॅटिंग ऑर्डरमध्ये देखील आपल्याकडे जे लेफ्ट हँडर्सची संख्या आहे त्या अनुषंगाने शिवम दुबेला आज पुन्हा एकदा पाठवण्यात आलेलं, आणि आदिल रशीद असेल किंवा स्पिनर्सचा त्याने घेतलेला समाचार आणि त्यानंतर शेवटची ओव्हर त्याने टाकलेली. शिवम दुबेच्या परफॉर्मन्स बद्दल विजय, शिवम दुबेचं कौतुक करावंच लागेल, कारण या टुर्नामेंटमध्ये त्यालाही आपण खऱ्या अर्थानं एक 2020च्या जमान्यातला, मी कसोटी क्रिकेटचा म्हणणार नाही, मी कदाचित वन डे क्रिकेटचाही म्हणणार नाही, पण 2020च्या क्रिकेटमध्ये अश्विन 4
ओव्हर टाकायच्या असतात आणि त्या 4 ओव्हर कितीही क्रुशल असतात आपल्याला कल्पना आहे, पण त्या 4 ओव्हर टाकण्यासाठी शिवम दुबेचा जो चलाखीनं कर्णधार वापर करतो, पण त्याच वेळी हा जो फलंदाज म्हणून शिवम दुबे येतो, तो शिवम दुबे आपल्याला या विश्वचषकाच्या निमित्तानं त्याची जी गुणवत्ता आहे ती खऱ्या अर्थानं आणखी त्यानं उंचावली असं वारंवार दिसून येत आहे. फिरकी गोलंदाज असतील, वेगवान गोलंदाज असतील, या दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांना तो मोठे फटके खेळू शकतो. खालच्या क्रमांकावर येतो, पण आज आपण त्याला बढती दिलेली पाहिली आणि म्हणूनच त्याच्यासारखे उपयुक्त खेळाडू जेव्हापर्यंत या 2020च्या जमान्यात भारतीय संघाला लाभतील तोपर्यंत भारतीय संघ सातत्यानं 2020च्या विश्वचषकात फायनल सारखं मैदान गाठत राहील आणि जर ती पुन्हा एकदा जिंकण्याची आपल्याला संधी लाभली तर मला वाटतं आपण आणखी एकदा म्हणजे तिसऱ्यांदा या 2020च्या विश्वचषकावर नाव देखील करू शकू. अश्विन, खरं आपण पुन्हा एकदा जर दुसऱ्या सत्रातल्या खेळाकडे वळलो विजय, तर 254चं आव्हान काही सोपं आव्हान नव्हतं. मात्र ज्या पद्धतीने स्टार्ट केली होती इंग्लंडने ते पाहता सुरुवातीच्या विकेट्स, खास करून हार्दिक पंड्याचा सुरुवातीचा स्पेल, बुमराचा सुरुवातीचा स्पेल, ह्या सगळ्या देखील क्रुशल होत्या. कारण सातत्याने आपण विकेट्स काढत राहिलो आणि त्यामुळे बेथेल याच्यावर जास्त दबाव आलेला होता शेवटच्या क्षणी. अश्विन, या सगळ्यामध्ये आपण एक नाव विसरतोय, रमेश मामुणकर. कदाचित हे नाव खेळाच्या स्कोरशीट मध्ये कुठेही नाहीये, पण नक्कीच क्रिकेटच्या स्कोरशीट मध्ये हे कुठेतरी असेल. या क्युरेटरनं या खेळपट्टीमध्ये जर धावांचं पीक लावलं होतं असं म्हटलं ना तर वावगं ठरणार नाही. गोलंदाजांच्या दृष्टीने थोडासा अन्याय करणारी ही विकेट होती आणि अशा विकेटवर 2020चा सामना खेळवला जावा, ती उपांत्य फेरीची लढाई असावी. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या दृष्टीनं पर्वणी असते ती, कारण प्रेक्षक ही 2020चा सामना बघायला जेव्हा जातात ना तेव्हा चौकार आणि षटकारांचा खेळ बघायला जातात. आणि मला वाटतं भारतीय संघानं 254 धावांचं आव्हान देऊन देखील इंग्लंड डगमगला नाही. कारण तेच होतं, कारण त्यांना कल्पना होती की या विकेटमध्ये धावा दडलेल्या आहेत. पण भारतीय गोलंदाजांचा पुन्हा एकदा मला खास उल्लेख करावासा लागेल, तो म्हणजे हार्दिक पंड्या, ज्यानं त्याच्या 4 ओव्हरमध्ये अश्विन 38 धावा दिल्यात. 38 धावा म्हटलं तर 9 पेक्षा जास्त ॲव्हरेज आहे. 2 विकेट देखील काढल्यात, पण या विकेटवर 38 धावा म्हणजे खूप कमी आहेत. जसप्रीत बुमराह यानं 4 ओव्हरमध्ये 33 धावा दिल्या आहेत. अक्षर पटेल असेल 3 ओव्हरमध्ये 35 धावा दिल्या आहेत. अश्विन, आपल्याला बघताना 2020च्या मैदानात या धावा जास्त वाटतील, पण आज जेव्हा लढाई 253 धावांचं टार्गेट तुम्हाला त्याचा बचाव करायचा आहे, संरक्षण करायचंय, तेव्हा ह्या त्यांनी दिलेल्या धावा अगदीच मामूली आहेत. आणि म्हणूनच या गोलंदाजांमुळे खास करून हार्दिक पंड्याचं 19वा षटक आणि मग शिवम दुबेच्या हाती चेंडू सोपवण्याचा घेतलेला निर्णय, ती कदाचित एक प्रकारची तो जुगार होता आणि तो जुगार शिवम दुबेने अतिशय योग्य पद्धतीने यशस्वी देखील ठरवला. खेळाडू जेव्हा कामाला येतात तेव्हा दुसरा जो संघ असतो तो त्यांचा संघ जिंकत असतो, मग ते मैदान सेमीफायनलचं असलं तरीही. आणि म्हणूनच आज भारतीय संघ फायनलमध्ये दाखल झाला. अश्विन, खरं विजयाने आता फायनलमध्ये अर्थातच गाठ पडणार आहे आपली ती न्यूझीलंड सोबत. आणखी एक टफ फाईट मॅच आपल्याला बघायला मिळेल रविवारी अशी अपेक्षा करूया विजय. नक्कीच एक मोठी मॅच बघायला मिळेल, कारण या अख्ख्या 2020च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला कुणी हरवेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं अश्विन. पण त्या दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडनं अक्षरशः लोळवलंय आणि काही षटकार राखून त्यांना लोळवलंय. एक मोठं आव्हान त्यांनी पराजित केलेलं आहे. म्हणूनच न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये अतिशय ताकदीनं उतरणार आहे आणि त्या फायनलमध्ये आपल्याला न्यूझीलंडचा जो सामना करायचा आहे तो अर्थातच ते मैदान आहे अहमदाबादचं. रविवारचा दिवस आहे. आपण सगळेजण त्या मॅचकडे उत्सुकतेने अगदी डोळे लावून बसलेले. अश्विन, धन्यवाद विजय या सगळ्या विश्लेषणाबद्दल, माहितीबद्दल. अपेक्षा करूया की आणखी एक थरारक सामना आणि अर्थातच एक दमदार कामगिरी भारताची आपल्याला रविवारी देखील बघायला मिळेल. तेव्हा सगळीकडे सध्या आनंदोत्सव बघायला मिळतोय आपल्याला. रस्त्यावर क्रिकेट फॅन्स उतरलेले आहेत, कारण एक अत्यंत थरारक आणि रोमहर्षक असा सामना पार पडला ज्याच्यामध्ये भारताने बाजी मारलेली आहे, पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक मारलेली आहे. आणि आता रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना अहमदाबादच्या स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र त्यापूर्वी एक अत्यंत रोमांचक असा हा मुकाबला वानखेडे स्टेडियमवर झालेला. लक्ष्य मोठं होतं पण इंग्लंडने हार मानली नव्हती शेवटपर्यंत. अखेर भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांनी
जीवाची बाजी लावली आणि सामना जिंकून आणला. So, how you look at the performance of Indian team today with this? India have to be perform in improvement to beat the New Zealand in final. That's will keep on boys doing. Sanju Samson is on the track, but Abhishek have to be improved in top orders. And if you talk about your hair, you look at Malinga. हमको पूरा विश्वास था कि हमारा देश जीतेगा, हम लोग जीत गए हैं। आज जश्न मना रहे हैं, 8 तारीख को फिर इसी लोग नचर जश्न मनाएंगे, सब एक साथ है, और 8 तारीख को हम लोग जीतने का जश्न मनाएंगे इसी के साथ। मैं निखिल पांडे, अध्यक्ष लोकनाथ मिलन संघ। हाजिर बढ़िया, नमस्कार। कैसा लगा? बहुत ही बढ़िया लगा, बहुत ही खुशी की बात। बहुत बढ़िया लगा भाई, बहुत बढ़िया लगा। इंडिया ही जीतेगी। अपने ही लोग हैं, मुझे सब दिख रहा है कि अपने ही लोग हैं खाली, बाहरी जो है वो कुछ नहीं कर रहे हैं। अरे मैच जीते हम लोगों तो होली डबल हो गई आज की आज। इतना एक्साइटेड मैंने हम लोग हो गए कि होली भी मजा की मजा, और हम लोगों ने अंग्रेजों को भगा दिया वर्ल्ड कप से। आज एक मरतबा फिर जो है चालू करने दिया। एक बार निखिल भैया का धन्यवाद करवा दो, उसे चालू करवाओ। एक बार निखिल भैया का धन्यवाद। गोल लीजिए, गोल निखिल भैया बेटू को। तेव्हा क्रिकेट फॅन्स आनंदामध्ये